राज्यातील रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरकुल योजना 2025 या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी तब्बल 1,20,000 इतका निधी गावाकडील भागामध्ये दिला जाणार आहे। परंतु घरकुल योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे असावीत, तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। तर अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात की घरकुलासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी ही 4 कागदपत्रे कोणकोणती आहेत। बघा, तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। बघा, राज्यातील रेशनधारक तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल किंवा पांढरे रेशन कार्ड असेल तरी पण तुम्हाला घरकुल योजनेचा अर्ज करता येणार आहे। सोबतच राज्यातील लाडक्या बहिणी, राज्यामधील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी घरकुल योजना अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुद्धा तयार आहे। त्यांच्याकडे सुद्धा ही 4 कागदपत्रे असतील तरी पण लाडक्या बहिणींना याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। सोबतच गॅस ग्राहक, जे गॅस ग्राहक आहेत त्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे असणे आवश्यक आहे। आता ही कोणती 4 कागदपत्रे आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्यात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन जातील। परंतु तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे महत्त्वाची 4 कागदपत्रे असावीत। तर याच्यामध्ये प्रथमतः कोणतं कागदपत्र आहे, दुसरं कोणतं कागदपत्र आहे, असे मिळून आपल्याला 4 कागदपत्रे लागणार आहेत। अन्यथा तुम्ही फॉर्म भरताना ही कागदपत्रे दिली नाही तर तुमचा फॉर्म अपात्र सुद्धा होऊ शकतो। त्याच्यामुळे तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे असणे आवश्यक आहे। शासनाने सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्यामध्ये मागील वर्षी भरपूर नागरिकांचे फॉर्म अपात्र करण्यात आलेले होते। फक्त त्याचं एकच कारण होतं की त्या नागरिकांकडे ही 4 कागदपत्रे नव्हती आणि त्यांच्याकडे ही 4 कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घेता आला नाही। त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा 2025 मध्ये घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे असणे आवश्यक आहे। ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, ही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची का आहे, तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला असेल की या कागदपत्रांमध्ये असं काय आहे। तर बघा, शासनाला जो डाटा हवा आहे तर तो डाटा या 4 कागदपत्रांमधून मिळणार आहे। त्याच्यामुळे कोणकोणते कागदपत्रे आहेत, सोबतच तुम्हाला लाभ किती मिळणार आहे, अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, तो अर्ज कुठे जमा करायचा आहे याविषयी अपडेट आलेले आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही 4 कागदपत्रे जमा करायची आहेत। त्यानंतर तुम्हाला घर बांधण्यासाठी 1,20,000 इतका निधी ग्रामीण भागामध्ये दिला जाणार आहे आणि महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा घरकुल योजनेचा लाभ 100% मिळणार आहे। बघा, राज्यामध्ये प्रथमतः 20 लाख इतके घरे मंजूर झालेले आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे। परंतु तुम्ही जर डोंगराळ भागामध्ये राहत असाल किंवा नक्षलग्रस्त भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला 1,20,000 इतका निधी दिला जाणार नाही। तर याच्यामध्ये वाढ केली जाणार आहे। सरासरी 1,30,000 1,40,000 रुपयापर्यंत निधी दिला जाणार आहे। जर तुम्ही डोंगराळ भागामध्ये किंवा नक्षलग्रस्त भाग असतात त्या भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला 10 ते 20,000 रुपये रक्कम वाढवून दिली जाणार आहे। तर बघा, याच्यामध्ये जी महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती तर तुम्हाला सांगणारच आहे। परंतु हा फॉर्म तुम्हाला गावातील सरपंच असेल, पोलीस पाटील असेल किंवा ग्रामसेवक असतील त्यांच्याकडे जमा करायचा आहे। बघा, घरकुलचा तुम्हाला फॉर्म दिला जाणार आहे। तो फॉर्म अगदी अचूक पद्धतीने भरायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यासोबत सर्व कागदपत्रे जोडायची आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाची 4 कागदपत्रे आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु याची सर्व जबाबदारी ग्रामसभेकडे देण्यात आलेली आहे। बघा, तुमच्या गावामधील पात्रतेची यादी ग्रामसभेद्वारे शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। बघा, तुमच्या गावामधून जी यादी तयार होणार आहे तर ती यादी गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक तयार करणार आहे। त्याच्यामुळे या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। अन्यथा तुमचा फॉर्म पात्र नसूनही अपात्र सुद्धा होऊ शकतो। परंतु जर तुम्ही मागील कालावधीमध्ये घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल, फॉर्म भरलेला असेल आणि त्यावेळेस तुम्हाला घर मिळालं नसेल तर तुमचा 2025 मध्ये सर्वे केला जाणार आहे आणि त्या सर्वेच्या आधारावरती तुम्ही जर 2025 मध्ये ही 4 कागदपत्रे दिली आणि तुमच्याकडे पात्रता असेल तर तुम्हाला 100% घरकुल योजनेचा
लाभ दिला जाणार आहे। राज्यातील बहुतांश नागरिकांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केले, परंतु त्यांचे अर्ज फक्त एका कारणामुळे अपात्र ठरले। त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे कागदपत्रे, आणि दुसरे एक कारण आहे ते म्हणजे पात्रता। त्याच्यामुळे पात्रता लक्षात घ्या, कागदपत्रे लक्षात घ्या, सोबतच अर्ज कधी भरायचा आहे, कुठे भरायचा आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा, पात्रतेचा पहिला मुद्दा, अर्जदार नागरिक सरकारी कार्यालयामध्ये कार्यरत नसावा। सरासरी तुम्ही शिक्षक नसले पाहिजे, वकील नसले पाहिजे, डॉक्टर नसले पाहिजे, तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच घरामध्ये कोणी टॅक्स भरत नसावे। जो आपण सरकारला टॅक्स भरत असतो तर तो आपण इतर वस्तूंचा भरत असतो, परंतु तुमचं जर उत्पन्न सरासरी 5 लाखांच्या पुढे असेल आणि त्यावेळेस तुम्ही टॅक्स भरत असाल, त्यावेळेस तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे। त्यामुळे या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। सोबतच पेन्शनधारक नसावा। अर्जदार नागरिक हा पेन्शनधारक नसावा, सोबतच सरकारी नोकरीला नसावा आणि टॅक्स भरत नसावा, तरच तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र ठरणार आहात। त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे दिली तरच तुम्ही पात्र ठरू शकता। सोबतच पात्रतेचा दुसरा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अर्जदार नागरिकाकडे ट्रॅक्टर, टॅक्सी सोडून इतर कोणतेही 4 चाकी वाहन नसले पाहिजे किंवा स्वतःच्या नावावरती 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसली पाहिजे, तरच तुम्हाला घरकुल योजनेमध्ये 100% पात्र केलं जाणार आहे। जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल, तर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकता, तुम्हाला सुद्धा घरकुल दिले जाणार आहे। परंतु त्या ट्रॅक्टर आणि टॅक्सीचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असावं, तरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। कारण या योजनेमध्ये अगोदर 2 व्हीलर गाडी सुद्धा चालत नव्हती, परंतु सध्याच्या स्थितीला 2 व्हीलर गाडी चालत आहे। त्यामुळे तुमच्याकडे 2 व्हीलर गाडी असेल तरी पण तुम्ही अर्ज करू शकता। सोबतच पात्रतेचा तिसरा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, आपण 4 कागदपत्रे बघणारच आहोत, परंतु पात्रता लक्षात घ्या, त्यानंतर आपण कागदपत्रे सुद्धा बघून घेऊयात। बघा, पात्रतेच्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अर्जदाराच्या घरातील कोणताही सदस्य अपंग असेल तर त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। तुमच्या घरामध्ये कोण विधवा असेल, निराधार असेल, अपंग असेल, तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे अपंगाचा दाखला, सोबतच कोण विधवा असेल तर विधवा सर्टिफिकेट, अशा पद्धतीने कागदपत्रे असणे सुद्धा गरजेचं आहे। तर शासनाला तुम्ही अपंग आहात किंवा तुम्ही विधवा आहात हे सुद्धा कळून जाणार आहे। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार नागरिकाचे उत्पन्न सरासरी 1,50,000 रुपयांपेक्षा कमी असावे। 1,50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ दिला जाणार नाही, परंतु 1,50,000 रुपयांपेक्षा उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच घरकुलासाठी पात्रतेचा चौथा मुद्दा, बघा, आपण कागदपत्रे तुम्हाला अगदी झटपट सांगणार आहे, कुठून काढायचे आहेत आणि कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत ते सुद्धा लगेच सांगणार आहे। बघा, अर्जदाराकडे सरसकट सर्व कागदपत्रे असावे। तुम्हाला आता सांगितलं, सर्व कागदपत्रे असेल तर शासनाला पूर्णपणे प्रूफ मिळून जातो की खरोखर तुम्ही लाभार्थी आहात। तुमच्याकडे शेतजमीन नाही, सरकारी नोकरीला नाही, तरच तुम्हाला घरकुल योजनेसाठी अनुदान सुद्धा दिले जाते। बघा, सर्व कागदपत्रे लागणार आहे। सोबतच तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल तर तुमच्याकडे रहिवासी दाखला सुद्धा असणं गरजेचं आहे। आता रहिवासी दाखला कुठून घ्यायचा, तर तुमच्या गावामधील पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, यांच्या नावाने जो शासनाला दाखला दिला जातो त्यालाच रहिवासी दाखला म्हणतात। त्यामुळे गावातील पोलीस पाटील, सरपंच यांच्याकडून लवकरात लवकर रहिवासी दाखला सुद्धा घेऊन ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करता येईल। बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की मी फक्त 4 कागदपत्रे सांगतोय, परंतु अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, कधीपर्यंत करायचा, कोण करू शकतो, या सर्व अपडेट अगदी झटपट बघणार आहोत। परंतु तुम्हाला मी 2 ते 3 वेळा सांगितलं की 4 कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत। ही कागदपत्रे तुम्हाला याच्या अगोदर कोणीही सांगितलेले नसतील, त्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घेऊन ही कागदपत्रे काढणं गरजेचं आहे। परंतु प्रथमतः आपण अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, गावामध्ये ग्रामपंचायत असते, तर त्या ग्रामपंचायतमध्ये पोलीस पाटील असेल, सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल यांच्याकडे सुद्धा अर्ज करू शकता, परंतु त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला उतारा घ्यायचा आहे। त्यामुळे अगोदरच सांगते, कागदपत्रे लक्षात घ्या, त्यानंतरच तुम्ही अर्ज करायचा आहे। सोबतच पंचायत समिती, आता पंचायत समिती जर तुमच्या गावापासून जवळ असेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा अर्ज करू शकता, परंतु गाव ठिकाणी असाल तर ग्रामपंचायतमध्ये अर्ज करणं सोयीस्कर ठरेल।
एखादे डॉक्युमेंट चुकलेलं असेल किंवा कागदपत्र चुकलेलं असेल किंवा एखादी सही राहिलेली असेल, फोटो लावायचा असेल, असे जे नॉर्मल कामे असतात तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन लवकरात लवकर करू शकता। परंतु पंचायत समितीमध्ये जर जायचं म्हटलं आणि गावापासून लांब असेल तर तुमचा टाइम सुद्धा जाऊ शकतो, वेळ सुद्धा जाऊ शकतो आणि पैसा सुद्धा 100% जाऊ शकतो। आता मेन मुद्द्याकडे वळूयात की घरकुलासाठी 4 कागदपत्रे लागणार आहेत। तर बघा, ग्रामीण भागामध्ये तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी सरासरी 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे, परंतु डोंगराळ भाग असेल, नक्षलग्रस्त भाग असेल तर 1,30,000 इतका निधी दिला जाणार आहे। आता तुम्ही कुठून अर्ज करणार आहात ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायचं आहे। बघा, याच्यामधले सर्वात महत्त्वाचं कागदपत्र त्या 4 कागदपत्रांपैकी एक कागदपत्र आहे, ते म्हणजे 7/12 उतारा। बघा, तुमच्याकडे 7/12 उतारा असेल तर तुम्हाला घरकुल योजनेसाठी अर्ज करायला लागणार आहे। बघा, तुमच्याकडे 7/12 असेल किंवा एखादी जागा असेल, 1 गुंठा असेल, 2 गुंठा असेल, त्या जागेचा उतारा असेल तरी पण तुम्ही अर्ज करू शकता। ज्यांच्याकडे शेतजमीन नाही, 7/12 नाही, त्यांनी एखादा गुंठा, 2 गुंठा तुमची जमीन असेल तर तुम्ही उतारा सुद्धा देऊ शकता। जर तुम्हाला काही जागा नसेल तर तुम्हाला ग्रामपंचायतकडून सुद्धा जागा दिली जाऊ शकते। तुमच्या गावामध्ये ग्रामसेवक असेल, सरपंच असेल किंवा पोलीस पाटील असेल, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करायचा आहे आणि त्यांच्याकडून ग्रामसभेमार्फत जागा सुद्धा घ्यायची आहे। दुसरं म्हणजे ग्रामपंचायत प्रमाणपत्र। आता ग्रामपंचायत प्रमाणपत्र काय असते की तुम्ही तुमच्या गावामध्ये रहिवासी आहात, सोबतच त्यावरती ग्रामसेवकाची सही असते, सरपंचाची सही असते आणि भाऊसाहेबाची सुद्धा त्याच्यावरती सही असते, सोबतच पोलीस पाटलांची सुद्धा यावरती सही असते की खरोखर तुम्ही गावाचे रहिवासी आहात, सोबतच तुमच्याकडे या पात्रता आहे, त्यामुळे तुम्हाला ग्रामपंचायत प्रमाणपत्र सुद्धा दिले जाते। या गोष्टींची काळजी घ्या, तुम्हाला 100% घरकुल मिळणार आहे। सोबतच तिसरं कागदपत्र तर अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, या 4 कागदपत्रांपैकी तुम्हाला 4चे कागदपत्रे झटपट सांगत आहे, परंतु तुम्ही हे कागदपत्रे लवकरात लवकर काढा। मागील वर्षी भरपूर नागरिकांचे अर्ज अपात्र फक्त 2 कारणामुळे झाले। एकतर त्यांच्याकडे पात्रता नव्हती आणि दुसरं म्हणजे त्यांनी जी कागदपत्रे दिलेली होती ती नकली बनावट होती, खरोखर ते लाभार्थी नव्हती तरी पण त्यांनी अर्ज केलेला होता। बघा, तिसरं कागदपत्र लक्षात घ्या, मनरेगा जॉब कार्ड। आता हे मनरेगा जॉब कार्ड कुठे मिळतं तर तुमच्या गावामध्ये जी ग्रामपंचायत असते तर त्या ग्रामपंचायततर्फे तुम्हाला मनरेगा जॉब कार्ड दिलं जातं। आता याची फी वगैरे काय डिटेल्स नाही, परंतु मनरेगा जॉब कार्ड तुम्हाला ग्रामपंचायतमधूनच घेता येणार आहे। त्याच्यामुळे तुमच्या गावामधील ग्रामसेवक असेल, पोलीस पाटील असेल किंवा सरपंच असेल, यांच्याशी तुम्ही संपर्क करायचा आहे किंवा गावामधील ग्रामपंचायत शिपाई जरी असतील तर त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता। त्यांच्या आधारावरती तुम्हाला मनरेगा जॉब कार्ड दिलं जाणार आहे। आणि चौथं म्हणजे नॅशनल बँक पासबुक। बघा, आपलं जे राष्ट्रीयकृत बँक खातं आहे ते म्हणजे SBI बँक खातं आहे किंवा तुम्ही राज्यामधील कोणत्याही बँकेमध्ये खातं जरी खोललं त्याच्याशी आपले आधार कार्ड लिंक करायचं आहे। जर तुम्ही लिंक केलं नाही तर तुम्हाला घरकुलासाठी जो निधी दिला जाणार आहे तर तो निधी दिला जाणार नाही। त्याच्यामुळे या गोष्टींची सुद्धा काळजी घेऊनच घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा आहे। बघा, तुम्हाला सविस्तर माहिती दिली, परंतु तुमच्या मनामध्ये अजून जर काय अडचण निर्माण झाली असेल त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून कागदपत्रे लागणार आहेत, ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा, पहिलं कार्ड म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक तर तुम्हाला आता सांगितलेलं आहे। पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, मोबाईल नंबर लागणार आहे, ईमेल ID लागणार आहे। या ज्या बेसिक कागदपत्रांच्या गोष्टी आहेत त्या तर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। सोबतच रेशन कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, हे जे कागदपत्रे आहेत जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरले जाणारे जेवढे पण कागदपत्रे असतील तर तेवढे कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला घरकुल योजनेचा अर्ज करता येणार आहे आणि तुमचा अर्ज 100% पात्र ठरवलं जाणार आहे। परंतु याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काय अडचण निर्माण झालेली असेल आणि काय विचारायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता। परंतु व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।